मुंबई वाचवण्यासाठी ही मराठी माणसाकडे शेवटची संधी आहे असं आवाहन करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारांना आक्रमक होण्याचे आदेश दिले। निवडणुकीत पैशांचं आमिष दाखवलं तरी त्याला बळी पडू नका असं सांगतानाच त्यांनी प्रत्येक बूथवर 10 खंबीर कार्यकर्ते उभे करण्यास सांगितलंय। बोगस मतदार आढळल्यास त्याला तिथेच फटकावून काढा असे आदेश त्यांनी कुठल्याही प्रलोभनाला भीक न घालता मुंबईच्या अस्मितेसाठी लढण्याचं आवाहन केलंय। तर राज ठाकरेंनी बैठकीतील कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, काय सांगाल, कशा स्वरूपाच्या या सूचना आहेत? मनसेचे 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या 53 उमेदवारांसोबत आज राज ठाकरे यांनी संवाद साधला आणि यावेळी उमेदवारांना त्यांनी एक सल्ला दिलाय। या निवडणुकीत उतरलाय, मात्र तुम्हाला अनेक प्रलोभनं दिली जातील, मात्र या प्रलोभनांना बळी पडू नका। मला देखील अनेक ऑफर्स आल्या, मात्र मी त्या धुडकावून लावल्या आणि त्यामुळे आपल्याकडे मुंबई वाचवण्याची ही शेवटची संधी आहे। त्यामुळे जी प्रलोभने येतील त्या प्रलोभनांना बळी पडू नका, खंबीर राहा, अशा पद्धतीचा सल्ला आज राज ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारांना दिलेला आहे। याशिवाय प्रत्येक बूथवर आपापले 10 लोक, मजबूत असे 10 लोक उभे करा। बोगस मतदान होऊ देऊ नका आणि जर बोगस मतदान करायला आला तर त्याला तिथेच फटकवून काढा, अशा पद्धतीचा सल्ला या ठिकाणी राज ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारांना दिलेला आहे। ज्या निवडणुकीत आपण उतरलोय, मुंबई वाचवण्याची शेवटची संधी आणि अशा स्थितीत विरोधकांकडून अनेक प्रलोभनं दिली जातील, मात्र या प्रलोभनांना बळी पडायचं नाही। आपल्याला निवडणूक लढवायची आणि जिंकायची आहे, असा सल्ला या ठिकाणी राज ठाकरे यांनी आजच्या या 53 उमेदवारांना शिवतीर्थावर बोलून हा सल्ला दिलेला आहे आणि आजपासून प्रचाराला लागा, अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। काही वेळापूर्वी सकाळी हे सर्व जे उमेदवार आहेत 53 शिलेदार शिवतीर्थावर पोहोचलेले होते, त्यांच्यासोबत संवाद साधला राज ठाकरे यांनी आणि त्यानंतर महत्त्वाचा असा हा सल्ला दिलेला आहे। जे प्रलोभनं दिली जात आहेत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी किंवा प्रचार न करण्यासाठी, निवडणूक लढण्यासाठी, मात्र ही जी प्रलोभनं आहेत ती धुडकावून काढा, बळी पडू नका आणि या निवडणुकीला सामोरं जा। ही शेवटची संधी आपल्याकडे आहे मुंबई वाचवायची, हा एक महत्त्वाचा सल्ला आहे। माझ्याकडे देखील अनेक प्रलोभनं आली, मला ऑफर्स देण्यात आल्या, मात्र मी त्या धुडकावून लावल्यात आणि त्यामुळे तुम्ही देखील तशाच पद्धतीची भूमिका घ्या, अशा पद्धतीचा सल्ला हा राज ठाकरे यांनी त्यांच्या या 53 उमेदवारांना शिवतीर्थावर बोलून दिलेला आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर बैठकीतली इनसाइड स्टोरी आपण पाहतोय। उमेदवारांना सल्ला देण्यात आलाय, पैसे दिले तरी बळी पडू नका, मुंबई आपल्याला वाचवायची। तर राज ठाकरेंनी उमेदवारांना काय कानमंत्र दिलाय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पैसे दिले तरी बळी पडू नका, बळी जाऊ देऊ नका, मुंबई वाचवायची। मला खूप ऑफर्स आल्या, मात्र मी सगळ्यांना पळवून लावलं। मुंबई मराठी माणसाची आहे, आपल्याकडे ही शेवटची संधी आहे। प्रत्येक बूथला आपली 10 लोक उभी करा। बोगस मतदार सापडला तर तिथेच फटकावून काढा।